Hello students. Last time, in last lecture, we have started the Newton's universal law of gravitation. Before that, we have completed the Kepler's 3 laws of gravitation. Okay, Keplerने जे 3 लॉज लिहिले होते त्याच्यानंतर आपण न्यूटन लॉ जस्ट त्याचं स्टेटमेंट सुद्धा पाहिलं होतं. आता जस्ट आपल्याला त्याचं डेरिव्हेशन बघायचं आहे आणि पुढची कन्सेप्ट आहे. ओके, नाउ लुक एट ऑल ऑफ यू हियर. We are again seeing that statement over here. What is that? Every object in the universe attracts every other object with a definite force. This force is directly proportional to the product of the masses of two objects and is inversely proportional to the square of the distance between them. बघा इथे काय म्हटलंय, ह्या लॉ वरून आपल्याला काय लक्षात येत आहे की युनिव्हर्सल लॉ जो आहे युनिव्हर्समध्ये, पूर्ण युनिव्हर्समध्ये तो लागू होतो. युनिव्हर्समधले कोणतेही 2 ऑब्जेक्ट जेव्हा एकमेकांच्या समोर येतात तेव्हा त्या 2 ऑब्जेक्टचं जे काही मास असतं आणि त्यांच्यामध्ये असलेलं डिस्टन्स यांच्यावर काय आहे, फोर्स हा डिपेंड असतो. फोर्स डिपेंड कसा असणार आहे तर त्यांच्या मासेसचं जे प्रोडक्ट आहे त्याच्याशी तो डायरेक्टली प्रपोर्शनल असतो, डायरेक्ट त्याचा डिपेंडन्स असतो. तर त्याचा जो त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्या 2 ऑब्जेक्टमधलं 2 ऑब्जेक्ट आहे. सपोज दीज टू आर द ऑब्जेक्ट्स ओव्हर हिअर अँड दीज 2 ऑब्जेक्ट्स यांच्यामधलं असलेलं डिस्टन्स, हे डिस्टन्स एवढं आहे. ह्या डिस्टन्सचा जो काही असणार आहे स्क्वेअर ह्याच्याशी फोर्स काय आहे, इनव्हर्सली प्रपोर्शन आहे. इनव्हर्स प्रपोर्शन म्हणजे जर डिस्टन्स कमी असेल तर फोर्स काय होणार आहे, ऑटोमॅटिकली जास्त तिथे आपल्याला लगेच ते अट्रॅक्ट होऊ शकते. आणि जर डिस्टन्स जास्त असेल तर काय होणार आहे, तिथे फोर्स कमी अप्लाय होईल. पण मासेस जर दोघांचं वजन आणि त्या वजनाचा जर आपण प्रोडक्ट केला, समजा ह्याचं मास आहे M1, ह्याचं आहे M2, असे 2 ऑब्जेक्ट आहे. ओके, अशा 2 ऑब्जेक्टचा जर आपण प्रोडक्ट केला तर त्या प्रोडक्टचं काय आहे, जो मल्टिप्लिकेशन करून जो काही प्रोडक्ट होणार आहे त्यांच्याशी फोर्स हा कसा असणार आहे, डायरेक्ट डिपेंडन्स असणार आहे. त्याची जी काही व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू जेवढी असेल तेवढा फोर्स तिथे. किंवा आपण अजून असं म्हणू शकतोय की ज्याप्रमाणे तिथे फोर्स अप्लाय होईल तो कशाप्रमाणे, यांचं जर मास वाढलं, एकाचं जरी ह्याच्यापैकी एकाचं समजा इन्क्रीज झालं तरी पण फोर्स हा इन्क्रीज झालेला असेल. जर डिक्रीज झालं तर काय होणार आहे, फोर्स डिक्रीज होईल. ऑटोमॅटिकली बघा, जेव्हा एकाचं जरी कमी झालं तरी त्यांच्या प्रोडक्टवर त्याचा परिणाम येईल. एकाचं डिक्रीज झालं तरी सुद्धा त्याच्या प्रोडक्टवर डिक्रीज, म्हणजे दोघांचं जरी मास डिक्रीज झालं, इन्क्रीज झालं किंवा एकाचं डिक्रीज इन्क्रीज झालं तरी सुद्धा काय होणार आहे तर तिथे आपल्याला काय दिसेल, त्यांचा जो प्रोडक्ट आहे तो फोर्सला डिपेंड करतो. फोर्स त्याच्यावरनं इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल. पण इनव्हर्सली प्रपोर्शनल कोणाशी आहे, त्यांच्यामध्ये असलेल्या डिस्टन्सशी आहे. त्यांच्यामध्ये असलेल्या डिस्टन्स सोबत ते कसं आहे, इनव्हर्सली प्रपोर्शन आहे. जर डिस्टन्स जास्त झालं तर फोर्स कमी अप्लाय होईल, जर डिस्टन्स कमी झालं तर फोर्स जास्त अप्लाय होईल. अशा प्रकारचा आपण लॉ बघितला होता. तर सपोज बघा, आता इथे आपण ते 2 ऑब्जेक्ट आहेत असं समजा दिस 1 ऑब्जेक्ट अँड दिस इज द अनदर. एक काही कुठलाही ऑब्जेक्ट इज मे बी लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग असंही आपण म्हणू शकतो. ओके, एनी ऑब्जेक्ट आहे, त्याचं हा फर्स्ट ऑब्जेक्ट आहे, त्याचं मास आहे M1 आणि ह्याचं आहे M2. ओके, त्या दोन्ही ऑब्जेक्टचं मासेसचं आपण व्हॅल्यूज सपोज केल्या M1 आणि M2. आता त्यांच्यामध्ये काय होणार आहे, फोर्स अप्लाय होईल. फोर्स अप्लाय. अजून आपल्याला दुसरी गोष्ट काय आहे, अकॉर्डिंग टू द लॉ त्यांच्या मासेसचा प्रोडक्ट आणि त्यांच्यामधलं डिस्टन्स, म्हणजे इथं हे एवढं जे काही आहे ते डिस्टन्स ते R किंवा D या लेटरने सपोज केलं जातं. ओके, R किंवा D. आपल्याला आता आपण लॉ शिकत असताना D वरच कॉन्सन्ट्रेट करणार आहे. R किंवा काही ठिकाणी तुम्हाला R सुद्धा दिसून येईल. ओके, मग D हे म्हणजे त्यांच्यामधलं डिस्टन्स आहे आणि F हा त्याच्यावर लागलेला फोर्स आहे आणि M1 आणि M2 हे त्या दोन्ही ह्याचे मासेस आहेत. तर अकॉर्डिंग टू द लॉ जो स्टेटमेंट जसं आहे त्याच्या प्रकारे आपण त्याचा लॉ काय करूया, इथे डिराईव्ह करूया, बघूयात काय होतंय त्याच्यावर स्टेटमेंटवरनं आपलं कसं इक्वेशन तयार होतं. तर काय म्हटलंय, एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट
विथ अ डेफिनेट फोर्स, विथ ए डेफिनेट फोर्स म्हणजे ह्या फोर्स. ओके, दिस फोर्स, हा जो फोर्स आहे तो फोर्स काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. ह्या दोन मासेसच्या प्रोडक्टशी तो काय असतो, डायरेक्ट प्रोपोर्शनल. डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी साईन बघा आपण येत्या 8वी 9वी मध्ये शिकलेलो आहोत. व्हॅरिएशन मध्ये डायरेक्ट व्हॅरिएशन, इनव्हर्स व्हॅरिएशन ही कन्सेप्ट तुम्ही मॅथ्स मध्ये बघितलेली असेल. तर त्यामध्ये व्हॅरिएशनसाठी हा अल्फा एक सिम्बॉल आहे, तो सिम्बॉल इथे यूज केला आहे. हा काय आहे, कशासाठी आहे आपल्याला, तर आपल्याला व्हॅरिएशन साईन ह्याला असं म्हटलं जातं. ओके, मग इथे व्हॅरिएशन साईड मध्ये आपल्याला काय दिसून येतंय, एफ व्हॅरीज द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट. दोन ऑब्जेक्टचं मासेस काय आहे, M1 आणि M2 ह्या दोघांचं प्रोडक्ट. ओके, प्रोडक्ट इथे तुम्ही ते डॉटने पण करा किंवा मल्टिप्लिकेशनने करा, एनिवे काहीच नाही केलं तरी तो प्रोडक्ट आहे, तो त्यांचा गुणाकार आहे असं समजलं जातं. ओके, मग त्यांच्या प्रोडक्ट ऑफ द मासेसची ते काय आहे, तर डायरेक्ट व्हॅरिएशन आहे. त्याचप्रमाणे अजून कोणाबरोबर फोर्स अजून कोणावर डिपेंड आहे बघा, तो पुन्हा अजून कोणाला व्हॅरी करतोय पण तो इनव्हर्स व्हॅरी करतोय. कोणाला, तर त्यांच्या स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. त्यांचं जे डिस्टन्स आपण म्हणूया डिस्टन्स डी, हे काय आहे, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. त्यांच्या स्क्वेअरला डिस्टन्सचा जर स्क्वेअर घेतला तर त्याच्याशी तो कसा आहे, इनव्हर्स व्हॅरिएशन आहे. इनव्हर्स आहे म्हणून मी 1 अशा प्रकारे इथे काय आहे इक्वेशन मध्ये लिहिणार आहे. ओके, 1 मध्ये इथे आपल्याला काय लक्षात येणार आहे की दोघांमध्ये जर डिस्टन्स हे कमी झालं तर फोर्स हा मात्र काय होईल, वाढत जाईल. आणि डिस्टन्स वाढलं तर फोर्स हा कमी. इथे इनव्हर्स व्हॅल्यू अपोजिट डायरेक्शनने त्यांच्यामध्ये व्हॅरिएशन आपल्याला दिसून. पण ह्याच्यामध्ये काय डायरेक्ट व्हॅरिएशन आहे. इथे जर M1 M2 ची व्हॅल्यू वाढली तर काय होणार आहे, फोर्स सुद्धा तिथला इन्क्रीज झालेला आपल्याला दिसून येईल. ओके, आता ह्या दोन्ही एकाच लॉ वरनं आपण लिहिलेले दोन इक्वेशन, पण त्यांना आपण आता एकत्रित करायचं झालं तर आपण कसं लिहिणार आहोत बघा, एफ व्हॅरीज व्हॅरिएशनचं साईन वरती काय आहे, कोणाशी डायरेक्टली व्हॅरिएशन आहे, M1 M2 शी. ओके, काहीच आपण नाही लिहिलं तरी पण तिथे काय आहे, तिथे प्रोडक्ट आहे, मल्टिप्लिकेशन आहे M1 आणि M2 शी. ओके, आणि कोणाशी इनव्हर्सली व्हॅल्यूज आहे म्हणून तिथे मी अपॉन केलं डी स्क्वेअर म्हणजे कोण आहे, डिस्टन्स बिटवीन, त्यांचा स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. अशा प्रकारे आपण. पण आता हे जे व्हॅरिएशनच्या साईनमुळे आपल्याला ऍज इट इज असं जे इक्वेशन किंवा फॉर्म्युला म्हणूया त्याबद्दल, तो फॉर्म्युला आपल्याला ऍज इट इज न्यूमरिकल प्रॉब्लेम्स आपल्याला पुढे काही सोडवायचे, त्यामध्ये आपल्याला हा यूज करता येणार. म्हणजे कुठला कशामधला फोर्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे तर तो आपल्याला असा डायरेक्टली काढता येणार नाही. मग त्यासाठी आपल्याला हे व्हॅरिएशनचं साईन आपल्याला काय आहे, काढावं लागेल. पण डायरेक्ट काढून चालेल का, तर नाही. अकॉर्डिंग टू द रूल ऑफ द व्हॅरिएशन्स जे तुम्ही मॅथ्स मध्ये शिकलेल्या आहात 8वी 9वी मध्ये, तर त्या व्हॅरिएशनच्या रूल प्रमाणेच जेव्हा हे जर आपल्याला हे साईन जे आहे ते जर काढायचं असेल आणि त्याच्याऐवजी आपल्याला काय आहे, समजा हे साईन आपल्याला काढून त्याच्यामध्ये इक्वल टू साईन टाकायचं असेल तर इथे आपल्याला एक क्वांटिटी जी आहे कॉन्स्टंट क्वांटिटी ती तिथे त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. जी कॉन्स्टंटली मल्टिप्लाय करणारी क्वांटिटी आहे. जर हे व्हॅरिएशनचं साईन तुम्ही काढलं इज इक्वल टू तुम्हाला लिहायचं असेल तर मग तिथे काय आहे, एक कॉन्स्टंट क्वांटिटी तुम्हाला तिथे ऍड करायला लागेल. दॅट कॉन्स्टंट क्वांटिटी आता इथे मॅथ्स मध्ये आपण बऱ्याच वेळेस ती के ही धरायचो. के ही कॉन्स्टंट क्वांटिटी, के इज कॉन्स्टंट, आणि तुम्हाला आठवत असेल बघा हे तुम्ही केलेलं आहे. के कॉन्स्टंट आपण त्याला म्हणायचो. पण आता इथे ही कॉन्स्टंट जे आहे इथे आपण के न धरता जी हा लेटर इथे यूज करा. आता जी का आहे हे मी तुम्हाला सांगते. ओके, आधी आपण हे लिहून घेऊया. का आहे, एफ इज इक्वल टू जी M1 M2 अपॉन डी स्क्वेअर. हा आपला काय झाला आहे, तर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉचा किंवा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं हे आपल्याला सूत्र किंवा फॉर्म्युला आपण म्हणू शकतो. आता हा जी म्हणजे काय आहे, तर जी म्हणजे काय आहे, जी इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, पण काय आहे, अँड इट इज कॉल्ड एज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. काय म्हणायचं आहे जीला, तर बघा जीला आपण म्हणणार आहोत जी इज कॉल्ड
युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटच म्हणून आपण ती एक अशी व्हॅल्यू आहे, ती कॉन्स्टंट आहे, ती कधीच चेंज होणार नाही. युनिव्हर्समध्ये कुठेही ती चेंज होऊ शकत नाही. अशी काही एक सायंटिस्टनी ही एक अशी व्हॅल्यू काढलेली आहे, ज्या व्हॅल्यूचा आपल्याला इथे उपयोग करायचा आहे, आणि त्याला काय म्हटलेलं आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ती व्हॅल्यू आपण इथे घेतली आहे, त्याचा सिम्बॉल आहे जी. ती व्हॅल्यू काय आहे ती आपल्याला पुढे आपण शिकणारच आहोत. तर ती व्हॅल्यू आहे जी, आणि ती जी ही काय आहे त्याची व्हॅल्यू तीही आपण आता लगेच बघूयात. ती काय आहे बघा, G is equal to 6.67 into 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. आता तुम्ही म्हणाल एवढी मोठी व्हॅल्यू ही कशी लक्षात आहे? आपल्याला आता काही गोष्टी ह्या ॲज अ फॉर्म्युला म्हणून थोड्याशा लक्षात ठेवाव्या लागणारच आहेत. मग काय आहे 6.67 ओके इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. पर म्हणजे काय, अपॉन मध्ये गेलंय. हे काय सगळं त्याचं युनिट आहे. हे जे आपण बघतो इथे हे सगळं कम्प्लीट काय आहे त्याचं युनिट आहे. आणि व्हॅल्यू काय आहे 6.67 इंटू 10⁻11. ही आपल्याला थोडीशी पाठ करावीच लागणार आहे. लक्षात काही वेळेस न्यूमेरिकल प्रॉब्लेम सोडवताना काही वेळेस तिथे दिलेली असते, पण काही वेळेस नाही दिली तरी पण आपल्याला ही पाठ करावी लागणार आहे. लक्षात येते. मग बघा, द अबाव लॉ मीन्स दॅट इफ द मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल्ड द फोर्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स ऑल्सो डबल्स. बरोबर आहे, आपण तेच म्हणतो. जर एखाद्याचं मास वाढलं, डबल झालं, त्याला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर फोर्स सुद्धा डबल होणार आहे. And also, if the distance is doubled, then the force decreases by the 4 times. जर डिस्टन्स डबल झालं तर तो 4 टाइम्स ने डबलने डिक्रीज होईल का? नाही. का बरं नाही? एरवी नुसता डी असला असता तर तो डबलनेच डिक्रीज झाला असता, पण स्क्वेअर आहे म्हणून तो 4 टाइम्स तो त्याच्या काय होणार, डिक्रीज होणार आहे. इफ द टू बॉडीज आर स्पेरिकल the direction of the force is always along the line joining the centers of the two bodies and the distance between the centers is taken to be d. जर दोन्ही कोणत्याही दोन बॉडी स्पेरिकल अशा गोल भरीव गोलासारख्या असतील, नुसता सर्कल म्हणजे काय आहे पोकळ, आपण त्याला सर्कल, पण सर्कल नाही, हा सर्कलच्या शेपचा असला तरी पण आतून काय पूर्णपणे भरीव आहे म्हणून त्याला स्पेरिकल बॉडीज असं म्हटलेलं आहे. द डायरेक्शन ऑफ द फोर्स इज ऑलवेज अलॉंग द लाईन जॉईनिंग द सेंटर्स ऑफ द बॉडी. आणि जेव्हा ते स्पेरिकल शेप असतील तर त्यांचा जो सेंटर आहे, लक्षात घ्या इथे ह्या दोघांचा जर आपण सर्कलचा जसा सेंटर काढतो तसा हा दोघांचा इथे सेंटर, आणि त्या सेंटर पासून असलेलं डिस्टन्स, लक्षात आहे, सेंटर पासून असलेलं डिस्टन्स हे त्यांच्या दोघांमधलं डिस्टन्स. इथलं डिस्टन्स आपल्याला घ्यायचं आहे का असं तर नाही, तर आपल्याला काय आहे त्यांच्या सेंटर पासून असलेलं डिस्टन्स हे म्हणजे तिथं काय असेल डी ची व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे. ओके. इन केस वेन द बॉडीज आर नॉट स्पेरिकल, आणि जर त्या स्पेरिकल नसतील, स्पेरिकल शेप नसतील, सगळ्या स्पेरिकल असतात तर नाही, ऑर हॅव द इरेग्युलर शेप, कुठलाही असेल, ट्रायंगल असेल, स्क्वेअर असेल, रेक्टँगल असेल, काही अजून काही शेपच नाही, इरेग्युलर शेप आहे त्याला काय, देन द डायरेक्शन ऑफ द फोर्स इज अलॉंग द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स ऑफ द मास अँड डी इज टेकन टू बी द डिस्टन्सेस बिटवीन द टू सेंटर्स ऑफ द मास. मग त्यांचं जे मास आहे त्या ऑब्जेक्टचं मास कुठे आहे, कोणत्या ऑब्जेक्टला, आता समजा आपलं मास, आपण जर उभं आहोत, हे मास आपण काय पूर्ण आपल्या बॉडीचं मास कशावर भार पडतो, आपल्या पायावर, फुट्सवर, बरोबर, पायावर, खालच्या पंजांवर त्याचा भार पडतो. आपल्याला पण वजन जेव्हा करायचं असं आपण वजन काटावर काय पाया का पूर्ण आडवं झोपतं त्याच्यावर, नाही की नाही. अगदी लहान बाळ होतं तेव्हा लहान बाळ म्हणून आपल्याला पूर्ण त्या ट्रे मध्ये ठेवलं जातं, कारण तेव्हा आपल्याला उभं राहत नव्हतं, बसता येत नव्हतं एवढं, म्हणून तिथे काय पूर्ण आडवं ठेवलं जायचं. त्याच्यावर तेव्हा सेंटर ऑफ मास आपलं अगदी पूर्ण बॅक असं आपण म्हणू शकतो. पण आता काय आपण जेव्हा उभं स्टँडिंग पोझिशन मध्ये आहोत तेव्हा आपलं पूर्ण भार, पूर्ण मास हे कुठं गेलंय तर आपल्या पायांवर गेलंय. मग तिथून आपलं ते डिस्टन्स त्या पायापासून आपण जिथे उभं आहोत आणि अजून एखादा दुसरा मनुष्य असेल, कुठला ऑब्जेक्ट असेल, त्यांच्यामधला फोर्स, अट्रॅक्शन फोर्स जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर तिथं मास जिथे आहे त्यापासून तिथून असलेलं डिस्टन्स आपल्याला तिथे काय कन्सिडर करायचं आहे. अजून बघा पुढे काय दिलंय, फ्रॉम द इक्वेशन 2 इट कॅन बी सीन दॅट द व्हॅल्यू ऑफ जी इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स.
बरोबर आहे. जी हा काय ग्रॅव्हिटेशन ऍक्टिंग बिटवीन द टू युनिट मासेस केप्ट ॲट अ युनिट डिस्टन्सेस अवे फ्रॉम द. मग इथं आपण असा युनिट डिस्टन्स एक काहीतरी आहे, काही सपोज ती व्हॅल्यू काय आहे 1 युनिट डिस्टन्स आहे असं आपण सपोज केलं. दस द इन SI युनिट द व्हॅल्यू ऑफ G इज इक्वल टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द टू मासेस ऑफ द 1 kg केप्ट 1 मीटर अपार्ट. जर आपण सायंटिस्टनी हे जीची व्हॅल्यू जेव्हा कॅल्क्युलेट केली तेव्हा त्यांनी काय 1 kg असं एक त्याचं मास काय आहे कन्सिडर केलं आणि ते 1 मीटर अपार्ट आहे असं कन्सिडर. आता आणि जेव्हा त्याची व्हॅल्यू मासेसची व्हॅल्यू इन्क्रीज होईल, जर जास्त असेल 1 kg असेल का नाही जास्त असू शकते किती पण असेल, मग तेव्हा 1 ला तेवढ्याने मल्टिप्लाय करायचं म्हणजे ती व्हॅल्यू येईल. ओके, असं आपल्याला तिथे कॅल्क्युलेट करायचं आहे. जी ची व्हॅल्यू त्याच्यावरनं अकॉर्डिंग टू दॅट जी ची व्हॅल्यू आपल्याला काय दिलेली आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय आहे 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. तुम्ही जेव्हा आता ह्याचा जास्तीत जास्त ह्याचे न्यूमेरिकल प्रॉब्लेम जेव्हा सॉल्व्ह कराल ऑटोमॅटिकली तुम्हाला ही लक्षात राहणार आहे. लक्षात आहे. आता सुरुवातीला जर तुम्हाला वाटत अरे हे एवढी मोठी व्हॅल्यू आणि हे युनिट्स काय आहे पण तुम्ही जेवढ्या वेळेस वाचन करा, आता वाचन करणं प्रॅक्टिस करणं हे तर काय आहे आपल्या अभ्यासाचा एक चांगला एक महत्वाचा घटक तो आपण नेहमी लक्षात ठेवायचा. कुठलीही गोष्ट सहज येते का तर नाही, आपल्याला सारखं सारखं प्रॅक्टिस प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं ना, त्याच्यामुळे प्रॅक्टिस करणं सारखं वाचन करणं ती कन्सेप्ट सारखी सारखी समजून घेणं हे जेवढ्या वेळेस तुम्ही कराल तेवढ्या वेळेस तुम्हाला ते जास्तीत जास्त काय आहे लक्षात राहणार आहे. बघा आता ह्याच्यावरनच आपण असं म्हणणार आहोत व्हाय डिड द न्यूटन अज्युम द इनव्हर्स स्क्वेअर डिपेंडन्स ऑन द डिस्टन्स इन हिज लॉ. आता हा जो इनव्हर्स डिपेंडन्स जे दाखवलेला आहे इनव्हर्स डिपेंडन्स ह्या ठिकाणी आपल्याला हे जे इनव्हर्स डिपेंडन्स दिसतं इट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. या इनव्हर्स डिपेंडन्स वरनं एक इनव्हर्स लॉ आलेला आहे. बघा आपण जेव्हा केपलर्स लॉ जेव्हा बघितले तेव्हा त्याच्यामध्ये थर्ड लॉ बघितल्यानंतर एक स्टेटमेंट होतं की न्यूटननी या केपलरच्या लॉचा उपयोग करून घेतलेला आहे स्वतःच्या काही एक ग्रॅव्हिटेशनल लॉ लिहित असताना. मग तो आता आपल्याला पाहायचा त्याने काय उपयोग करून घेतला, कोणत्या कन्सेप्टवरनं त्याने हे इनव्हर्स डिपेंडन्स ठरवलं तर त्याच्यासाठी त्याने केपलरची मदत केपलरच्या लॉची मदत घेतली. खरं तर केपलरला स्वतःचे काही लॉ जेव्हा तो सांगतील लॉ तर त्याचं एवढं काही त्याला डिस्क्रिप्शन देता आलं नव्हतं लक्षात आहे. पण आता त्याचाच मात्र उपयोग हे न्यूटनने थोडासा स्वतःचा हा जो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनल जेव्हा त्याने एक्सप्लेन केला तेव्हा तो डिराईव्ह केला. तो डिराईव्ह करताना त्याने केपलरच्या लॉची मदत घेतलेली आहे. मग ती कशी घेतली ते आपण पाहणार आहोत. बघा त्यासाठी बघा आपल्याला पुढच्या पेज नंबर 5 वर जे दिलेलं आहे त्यालाच आपण इनव्हर्स स्क्वेअर लॉ असंही म्हटलं जातं. ही आपण आता कन्सेप्ट बघूया. सगळ्यांचे लक्ष इकडे असायला हवं. बघा काय आहे बघा टायटल इनव्हर्स स्क्वेअर लॉ असंही म्हटलं जातं याला इनव्हर्स स्क्वेअर लॉ. इनव्हर्स स्क्वेअर लॉ मध्ये आपण आता पाहणार आहोत कसं बघा न्यूटनने केपलरच्या लॉची मदत घेतलेली आहे. बघा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असा म्हणून मॅग्निट्यूड ऑफ द सेंट्रिपेटल फोर्स ही पण कन्सेप्ट त्याला सेम नाव दिलेलं आहे. जे आपल्याला क्वेश्चन्स विचारला गेला इनव्हर्स स्क्वेअर लॉ काय आहे ते विचारलं तरी आपल्याला हे लिहायचंय. तुम्हाला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा मॅग्निट्यूड ऑफ द सेंट्रिपेटल फोर्स विचारलं तरी पण तुम्हाला हेच उत्तर द्यायचं आहे. किंवा न्यूटनने इनव्हर्स डिपेंडन्ससाठी केपलर लॉचा कसा यूज केलेला आहे असा जर क्वेश्चन विचारला तरी सुद्धा तुम्हाला हेच आन्सर एक लिहायचं आहे. ह्या आन्सरसाठी वेगवेगळे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. बघा आता आपण ती कन्सेप्ट बघूया. कन्सिडर अन ऑब्जेक्ट मुव्हिंग इन अ सर्कल विथ अ कॉन्स्टंट स्पीड. एक ऑब्जेक्ट आहे तो काय आहे सर्कलला एका कॉन्स्टंट स्पीडने मूव्ह करतो. जी आपण सेंट्रिपेटल फोर्स जो आपण बघा ह्याच्या आधी पेज नंबर तुम्हाला दाखवते ह्यामध्ये आपण शिकलेलो आहोत. लक्षात पेज नंबर 2 वर तुम्ही बघायला गेलं तर सर्क्युलर मोशन अँड सेंटर त्यावेळेस जसं आपण तुम्हाला तिथे कन्सेप्ट ती सांगितलं तीच कन्सेप्ट थोडीशी पुन्हा आपण इथे रिवाइज करणार आहोत. बघा एक ऑब्जेक्ट आहे आणि तो काय करतोय एका सर्कलला एका कॉन्स्टंट स्पीडनी सर्क्युलर मोशन आहे त्याची. आपण सर्कल काढलंय ओके इमॅजिनरी सर्कल काढलेलं आहे आणि
इथे हा ऑब्जेक्ट आहे आणि तो ऑब्जेक्ट आहे कॉन्स्टंट स्पीडनी मोशनाइज आहे, कॉन्स्टंट स्पीडने तो रिव्हॉल्व होतो त्या सर्क्युलर मोशनने. ओके, we have seen earlier that such a motion is possible when the object is constantly acted upon the force directly towards the center of the. मग त्या ठिकाणी आपण काय केलं होतं, एक दोरीला एक दगड बांधला होता आणि तो काय आहे गोफणीसारखा गोल 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 फिरवला होता. मग त्यावेळेस आपण काय म्हटलो होतो, ती गोफण जो आहे किंवा हा आपण तो स्टोन समजला, तर हा स्टोन जो आहे तो काय आहे एक फोर्स ह्या सेंटरकडे म्हणजे आपल्या हाताच्या दिशेने अप्लाय करत असतो, बरोबर आहे. आणि त्या फोर्सचं नाव काय आहे तर सेंट्रीपेटल फोर्स. काय आहे सेंट्रीपेटल. आपणही त्याच्यावर एक फोर्स लावलेला असतो. जर फोर्स आपण द्यायचं थांबवलं तो दगड खाली येणार आहे. पण मग काय आहे फोर्स जो लावतो तो आपला अप्लाइड फोर्स असतो, साधा आपण लावलेला फोर्स असतो, तो अप्लाइड साधा फोर्स. पण तो दगड अगदी सर्क्युलर मोशननेच कंटिन्युअस काय आहे फिरत आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडून सुद्धा एक फोर्स अप्लाय झालेला असतो, तो म्हणजे काय आहे सेंट्रीपेटल फोर्स. आणि तो सेंट्रीपेटल फोर्स आता आपल्याला लक्षात घ्यायचा इथे. दिस फोर्स इज कॉल्ड एज द सेंट्रीपेटल फोर्स इफ द एम इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट. आणि हा जो ऑब्जेक्ट आता आहे त्याचं समजा आपण एम हे मास आहे असं आपण म्हटलं. आणि काय म्हटलेलं आहे बघा, and v is the speed and r is the radius of the circle. ही r काय आहे त्याची रेडियस आणि ही त्याची v काय आहे त्याची स्पीड आहे. कॉन्स्टंट स्पीडने तो जातोय. तर काय म्हणता येईल बघा आपल्याला, देन द सेंट्रीपेटल फोर्सचा आपण एक फॉर्म्युला इथे लिहून घेणार आहे. दॅट इज द F इज इक्वल टू mv². लक्षात आहे mv² अपॉन r. हा जो आता फॉर्म्युला कसा आला ह्याचं काही डिस्क्रिप्शन आपल्याला खरं तर आता दिलेलं नाहीये. लक्षात आहे, हे थोडंसं तुम्हाला पुढच्या वर्षी, कारण त्याच्यासाठी बऱ्याचशा आणखीन काही कॉन्सेप्ट तुम्हाला समजणं आवश्यक आहे, तेव्हाच तुम्हाला ह्याचं डेरिव्हेशन कळेल. पण आता आपल्याला डायरेक्टली यूज करायचं आहे थोडंसं या कन्सेप्टसाठी, इनव्हर्स स्क्वेअर लॉ साठी. त्यामुळे थोडंसं हे शॉर्टमध्येच दिलेलं आहे आपल्याला. पुढे आपल्याला नंतर 11वी-12वीला त्याचं डिस्क्रिप्टिव्ह दिलेलं असणार आहे. आता बघा लक्षात द्या इकडे, तर हा आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला यूज करायचा आहे. एफ सेंट्रीपेटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे mv² अपॉन r. हा जो फोर्सचा फॉर्म्युला आहे तो आपण आपल्या ह्याच्यामध्ये यूज करून घेणार. आता इथे हा ऑब्जेक्ट जो आहे तो आपण एनी ऑब्जेक्ट म्हटलो होतो. आता इथे आपल्याला न्यूटनच्या कन्सेप्टमध्ये ह्याला इन्व्हॉल्व करायचं आहे. पण तो न्यूटनच्या कन्सेप्टमध्ये तो ऑब्जेक्ट जो आहे तो काय एक प्लॅनेट आहे. तो काय प्लॅनेट आहे. म्हणजे आपल्याला कुठं जायचंय अवकाशात जायचंय आणि तो एक प्लॅनेट तर काय करतोय रिव्हॉल्व करत आहे कोणाभोवती सन भोवती. हा सन आपला आहे आणि ते सन भोवती रिव्हॉल्व करतोय. पण आपण सुरुवातीलाच केपलरच्या लॉ मध्ये बघितलं काय आहे ती ऑर्बिट कशी असते इलिप्टिकल ऑर्बिट असते. अकॉर्डिंग टू द केपलर्स फर्स्ट लॉ द ऑर्बिट लॉ असं आपण म्हणू शकतो त्याला. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट द वन ऑफ द फोकाय. सन जर हा वन ऑफ द फोकाय असेल तर काय आहे प्लॅनेट हा काय आहे इलिप्टिकल ऑर्बिट होती काय आहे इलिप्टिकल ऑर्बिटच्या कडांवरनं तो काय रोटेट रिव्हॉल्व होत असतो. ओके, रिव्हॉल्व होत असताना आपण हे केपलर लॉ मध्ये बघितलंय. ओके, केपलर लॉ मध्ये अशा प्रकारे बघितलंय. पण सन इज अ सर्क्युलर ऑर्बिट इन अ बघा काय म्हटलं इफ अ प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अ सर्क्युलर. मग आता तिथे न्यूटनने मात्र ती कन्सेप्ट जी आहे इलिप्टिकल ऑर्बिट ती कन्सेप्ट त्याने पूर्णपणे खोडून टाकली. त्याने काय म्हटलंय ही जी इलिप्टिकल ऑर्बिट नाहीये ती कशी आहे तर सर्क्युलर ऑर्बिटच आहे. इकडं हा सन आहे सेंटरला आणि काय आहे इकडं हा प्लॅनेट आहे. एनी प्लॅनेट आपला अर्थ पण असेल कोणताही असेल ज्युपिटर अर्थ युरेनस कोणताही नेपच्यून सॅटर्न मर्क्युरी असेल व्हेनस असेल कुठलाही एक प्लॅनेट आहे आणि तो प्लॅनेट काय आहे की हा सर्क्युलर मोशननेच रिव्हॉल्व करतोय आणि सन जो आहे सेंटरलाच आहे असं न्यूटनने सांगितलेलं आहे. इन अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशनने तो रिव्हॉल्व होतोय. देन द सेंट्रीपेटल फोर्स. मग जसं ह्या कन्सेप्टमध्ये आपण
ह्याच्यातून काय एक जरी इथं आता दोरी बांधल्या गेली आहे म्हणून तिथं सेंट्रिपेटल, पण इथं जरी दोरी नसेल तरी पण दोघांमध्ये एक प्रकारचा काय फोर्स असतो आणि तो फोर्स प्लॅनेट काय सेंट्रिपेटल फोर्स अप्लाय करत असतो. कोणता असतो? सेंट्रिपेटल फोर्स अप्लाय करत असतो. सन त्याच्यावर एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करत असतो. लक्षात आहे? मग तो सन जर तो सेंट्रिपेटल फोर्स अप्लाय करत असेल प्लॅनेट टुवर्ड्स द सन मस्ट बी, मग तो पण फोर्स काय असणार आहे? तर हा आपला हाच असणार आहे. दॅट इज द F इज इक्वल टू mv² अपॉन r. इज दॅट क्लिअर? बघा आता वेअर द m इज द मास ऑफ द प्लॅनेट. m हे काय आहे? त्या प्लॅनेटचं मास आहे. v ही काय आहे? त्याची स्पीड आहे जी रिव्हॉल्व करत असतो तो कंटिन्युअसली, आणि हे त्यांच्यामधलं रेडियस प्लॅनेट आणि सन मधलं असलेलं रेडियस काय आहे? r आहे. ओके. Therefore, आपण इथे आपण म्हणा द स्पीड ऑफ द प्लॅनेट कॅन बी एक्सप्रेस इन द टर्म्स ऑफ द पिरियड ऑफ द रिव्हॉल्युशन टी ॲज फॉलोज. पण इथला जो स्पीड आहे, आता प्लॅनेट म्हटल्यावर काय आहे? पूर्ण त्याला किती वेळ? थोडा वेळ लागणार का? नाही. तर आपण बघितलं तर पूर्ण पिरियड ऑफ केपलरच्या 3rd लॉ मध्ये आपण बघितलं तर रिव्हॉल्युशनचा जो पिरियड आहे, आता तो पिरियड कितीही असू शकतो. लक्षात आहे? भरपूर महिने, भरपूर वर्ष, भरपूर हे पण असू शतकं पण असू शकतो. मग तो जो काय असणार आहे तो पिरियड म्हणजे तो कशाने इथे आपण डिनोट करणार आहोत? तर कॅपिटल टी ने डिनोट करणार आहोत. ओके. अँड द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द प्लॅनेट इन द वन रिव्हॉल्युशन, जर डिस्टन्स जे आहे, हा प्लॅनेट इथे आहे आणि काय आहे तो आता रिव्हॉल्व होतोय आणि पुन्हा इथंच येणार आहे. म्हणजे त्याचं काय एक कम्प्लीट रिव्हॉल्युशन जेव्हा कम्प्लीट होत आहे तेव्हा त्याचं काय आहे? त्याचा तो पिरियड हा आपण ठरवतो. पण तो जेव्हा ह्या कडांवरनं असा जातोय तेव्हा काय हा सर्क्युलर शेप असेल तर ही काय झाली? त्याची पेरिमीटर किंवा सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. कडांवरनं आतला काही एरियाशी काही संबंध आहे का? तर नाही. मग त्याचा जो काय आहे सर्क्युलर कडांवरनं आपण तिथे जाताना असं आपल्याला बघतोय आणि म्हणून तिथे सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल किंवा पेरिमीटर ऑफ द ऑर्बिट असं आपण त्याला म्हणणार आहोत. दॅट इज द काय आहे ते 2πr. हे 2πr काय आहे? त्याचा पूर्ण रिव्हॉल्युशनचा काय आहे तो पेरिमीटर. हेच काय त्यांचं डिस्टन्स त्याने किती ट्रॅव्हल केलं? तर 2π. एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट करण्यासाठी त्याला टी इतका टाइम पिरियड लागलेला आहे आणि त्याने किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे? तर काय आहे? 2πr. हा काय आहे? त्याला एवढं डिस्टन्स त्याने कव्हर केलं. आणि r हे डिस्टन्स काय आहे? ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. हे r जे आहे प्लॅनेट आणि सन मधलं डिस्टन्स जे आहे ते म्हणजे काय आहे? r आहे. देन द टाइम टेकन और द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज द टी. मग आता इथे आपल्याला फॉर्म्युला डिराईव्ह करायचा. ओके. आपण बघूया तो फॉर्म्युला कसा डिराईव्ह करणार आहोत आपण. बघा सगळ्यांचं लक्ष इकडे असायला हवं. तर आपण तो फॉर्म्युला बघूया. आता त्यासाठी जी व्हेलॉसिटी आहे इथे आपण पुन्हा तो प्लॅनेट काढूया आणि तो असा रिव्हॉल्व होतोय आणि हा आपला आहे सन. ओके. आणि ही त्याची व्हेलॉसिटी आहे ही, आणि त्याच्यामधलं डिस्टन्स आहे r. ओके. आता बघा व्ही ही जी व्हेलॉसिटी आहे तर किती व्हेलॉसिटी किती आहे? तर व्हेलॉसिटीसाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. व्हेलॉसिटी किंवा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड म्हणजेच व्हेलॉसिटी विथ डायरेक्शन, कारण डायरेक्शन पण आपल्याला घ्यायचं आहे. मग ह्या डायरेक्शनने तो जातोय म्हणून व्ही इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम टेकन. काय आपण इथं फॉर्म्युला घेणार आहोत? व्ही इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. ओके. अपॉन टाइम टेकन असं आपण घेतलेलं आहे. मग ते डिस्टन्स ट्रॅव्हल किती आपण मगाशी बोललो, डिस्टन्स किती त्याने ट्रॅव्हल केलेलं आहे? ही कम्प्लीट ऑर्बिटला त्याने रिव्हॉल्युशन एक कम्प्लीट केलेलं आहे. म्हणजेच काय आहे? एक कम्प्लीट पेरिमीटर ऑर्बिट और वी कॅन से सर्कम्फरन्स ऑफ ऑर्बिट. आणि सर्कम्फरन्स ऑर्बिट कोणत्या शेप मध्ये आहे? सर्कलच्या. तर सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज नथिंग बट 2πr आणि अपॉन टाइम टेकन. टाइम हा काय आहे? टी आपण स्मॉल टी एरवी घेतो, पण इथे हा टाइम ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ पिरियड जो आहे तो आपण कॅपिटल टी ने इथे घेतलेला आहे. ओके. तो इज इक्वल टू 2πr अपॉन टी. हा काय झालं? आपल्याला व्हीचं हे इक्वेशन मिळालेलं आहे. आता मग मगाशी जे आपल्याला फॉर्म्युला मध्ये मिळालं होतं
कोणता फॉर्म्युला मिळाला तर सेंट्रीपेटल फोर्सचा, तो आपण फॉर्म्युला इथे लिहून घेऊया. बघा काय आहे, फोर्स इज इक्वल टू सेंट्रीपेटल फोर्सचा काय आहे, mv²/r. ओके. आता ह्याच्यामधला जो v आहे तर त्याची व्हॅल्यू आपण ही पुटअप करूया. बघा सगळ्यांचं लक्ष इकडे हवंय. आता इथे आधी आहे m आहे, इथे मी लिहून घेते आणि त्यानंतर आपल्याला ब्रॅकेटमध्ये जायचं आहे. v ची व्हॅल्यू आहे 2πr अपॉन काय आहे कॅपिटल T. v चा काय आहे स्क्वेअर, म्हणून ह्या ब्रॅकेटचा पण काय येईल स्क्वेअर येईल. आता इथे डिवायडेड बाय, म्हणून इथे पण पुन्हा डिवायडेड बाय. खालचा जो r आहे तो ऍज इट इज इथे आपण ठेवला. ओके. आता ही व्हॅल्यू पुट अप झालेली आहे. आता आपण हे सोडवूयात जर असं 2πr. आता बघा m हे आपण असंच ठेवणार. प्रत्येक क्वांटिटीचा काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचं. सगळे मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत आणि डिव्हिजन मध्ये काही हे नाहीये, तिथे आपल्याला व्हॅल्यूज दुसऱ्या नाहीये, त्याच्यामुळे तिथे काही ऑपरेशन होणार नाही, कॅल्क्युलेशन नसणार आहे. डायरेक्टली आपण स्क्वेअर करूया. 2 चा स्क्वेअर किती येणार आहे सांगा, 4. व्हेरी गुड. पाय स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे, पाय स्क्वेअर r स्क्वेअर. ओके. डिवायडेड बाय टी, कॅपिटल T चा स्क्वेअर म्हणजे पिरियडचा स्क्वेअर. बाकी बाहेर काय राहील का आता, काहीच नाही. आणि डिवायडेड बाय पुन्हा होल डिवायडेड बाय काय येणार आहे, r येणार आहे. ओके. आता ह्याच्या पुढचं आपण पाहूया. सगळ्यांनी हे पाहिजे तर लिहून घ्यायचंय, स्क्रीनशॉट घ्या, पाहिजे तर पॉज करा. आणि ती कारण इथं एवढं बुक मध्ये दिलंय पण ते पूर्ण डिटेल मध्ये दिलं नाही, डायरेक्टली काही काही स्टेप्स त्यांनी गाळले आहेत, त्याच्यामुळे काही वेळेस मला ते तिथलं लक्षात नसेल तर इथे आपल्याला बघायचं. ओके. हे तुम्ही लिहून घेतलं तरी चालेल. बघा f इज इक्वल टू हे झालं. पुन्हा आपण काय म्हणूयात त्याच इक्वेशन कडे जाऊयात. f इज इक्वल टू, आता हे सगळे बाहेर काढूयात. ओके. बाहेर काढून घेऊया ब्रॅकेटच्या m वरती काय आहे मल्टिप्लिकेशन 4 पाय स्क्वेअर r स्क्वेअर अपॉन t स्क्वेअर. तर हा हे पुन्हा काय होल डिवायडेड बाय, इथे पुन्हा डिव्हिजन आहेच, पुन्हा होल डिवायडेड बाय r आहे. मग काय आहे खालचा फॅक्टर काय होईल मल्टिप्लाय बाय 1/r असं जाईल. हे क्लिअर होतंय तुम्हाला. बघा आपल्याला ह्याच्या कन्सेप्ट झालेल्या आहेत. ही एक वरती पण क्वांटिटी न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये आहे, पण त्या डिनॉमिनेटरच्या खाली पुन्हा आणखीन एक डिनॉमिनेटर जेव्हा असतो तेव्हा तो काय होतोय इकडे जाऊन ह्या क्वांटिटीच्या बाजूला जाऊन मल्टिप्लिकेशन करून 1/, मध्ये जातो. मग तसाच आपण इथे तो लिहून घेतलाय थोडंसं सिम्प्लिफिकेशन साठी. बघा तुम्हाला इथे लक्षात येईल, इथे आपल्याला लक्षात घ्यायचं. बघा f इज इक्वल टू, आता हा r स्क्वेअर आहे आणि इकडे r एकच आहे, सिंगल आहे, त्याच्यामुळे हे काय होतील दोन्ही कॅन्सल आउट. ह्याच्यातला r स्क्वेअर मधला एक r फक्त जाईल आणि हा इथला r केला. मग राहिलं काय बघा, आता आपण जो नंबर आहे तो आधी इथे लिहून घेऊयात. सुरुवातीला 4 आणि 4 आधी लिहिला, मग आता बाकीचे m राहिलाय, पाय स्क्वेअर राहिला आणि एक r गेला, म्हणून काय राहिलाय एकच r राहिला. बरोबर. एक r इथे कट झाला, r स्क्वेअर मधला एक सिंगल राहिला होता तो इथे लिहून घेतलाय आणि खालचा t स्क्वेअर हा ऍज इट इज राहील. आता इथे इथपर्यंत लक्षात आलंय. ओके. आता ह्याच्या पुढचं जे आहे स्टेप तिथे आपल्याला केपलरची मदत घेतलेली दिसून येते. न्यूटनने या ठिकाणी केपलरची मदत घेतली. तर केपलरची कुठली मदत घेतली तर केपलरचा थर्ड लॉ जो आहे, थर्ड लॉ काय सांगतोय तर जो काही पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचा जर आपण स्क्वेअर केला, स्क्वेअर ऑफ द इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन around the sun is directly proportional to the cube of the mean distance of a planet from the sun. ओके. हा जो आहे ह्याच्यावरनं तिथे त्यांनी आपल्याला एक इक्वेशन दिलं होतं, ते मी इथे लिहिते. बघा काय त्याच्या त्या लॉ वरनं काय झालेलं होतं, टी स्क्वेअर व्हॅरीज r क्यूब, हे आपल्याला इक्वेशन मिळालं होतं. टी स्क्वेअर व्हॅरीज r क्यूब. पण हेच इक्वेशन आपल्याला अजून एक आता व्हॅरीज झालं, व्हॅरिएशनचं फॉर्म होता. पुन्हा आपण काय करणार, इथे इज इक्वल टू करणार आणि के ची मदत घेणार आहोत आणि k इंटू r क्यूब. ओके. इज इक्वल टू साइन, व्हॅरिएशनच्या ऐवजी इज इक्वल टू साइन घेतली म्हणून के इथे टाकलेला आहे. ओके. म्हणजेच केचा आपण के मध्ये कसं लिहू शकतोय, केच्या फॉर्म मध्ये लिहायचं तर टी स्क्वेअर अपॉन हा केच्या मल्टिप्लिकेशनला r क्यूब आहे, तो काय होईल इकडे आल्यावर डिव्हिजनला जाईल r क्यूबला. बरोबर. के इज इक्वल टू हा जो आपल्याला आहे हे इक्वेशन आपल्याला इथं घ्यायचं आहे. मग आता हे इक्वेशन घेण्यासाठी आपल्याकडे के तर नाहीये पण टी आहे. बघा टी स्क्वेअरच आहे, आर सुद्धा आहे पण आर क्यूब नाहीये. काय आहे, आर आहे पण आर क्यूब आहे का तर नाहीये.
आपल्याला के ची तिथे के ही व्हॅल्यू पुटअप करायची असेल टी आणि आरच्या ऐवजी, तर इथे टी स्क्वेअर मिळतोय पण आर क्यूब आपल्याला आणावा लागेल. मग आणावं लागेल कसं आणायचं, डायरेक्ट फ्री लिहून चालेल का, तर नाही. मग तिथे अशा आपल्या इथे काही मॅथ्समध्ये आपण कृत्य असतात की एक क्वांटिटी आपण त्याच्यामध्ये मल्टिप्लाय पण करू शकतो आणि डिवाइड केली तर ते त्या इक्वेशनची व्हॅल्यू काही चेंज होत नसते. मग तसंच इथे आपल्याला आता आरला आर क्यूब करायचं आहे, तर मग कितीने आपल्याला त्याला मल्टिप्लाय करावं लागेल, आर मल्टिप्लाय बाय आर स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं तर तिथे आपल्याला आर क्यूब मिळेल. बरोबर आहे, म्हणजे आपल्याला आर स्क्वेअर ही क्वांटिटी आपल्याला तिथे अजून मल्टिप्लाय मध्ये आणायला लागेल. जसं मल्टिप्लाय मध्ये आणू तसंच डिव्हिजन मध्ये आणू, कारण मल्टिप्लाय डिव्हिजन केलं की ती क्वांटिटी असून नसल्यासारखीच आहे. मग तसंच इथे आपण काय म्हणणार आहोत, मल्टिप्लाय अँड डिव्हाइड, मल्टिप्लाय अँड डिव्हाइड बाय आर स्क्वेअर. ओके, मग बघा काय होईल आपलं, एफ इज इक्वल टू काय होईल बघा इक्वेशन, एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर, इथे आरला आर स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं काय होईल, आर क्यूब, खाली पण डिवाइड पण करायचं आहे म्हणजे टी स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर असं मिळेल. लक्षात येते सगळ्यांना, आर स्क्वेअर आली. आता बघा इथे जी ही आपल्याला क्वांटिटी दिसते, आता लक्ष द्या, ही जी क्वांटिटी आता मी ह्याच्यातच अशी तुम्हाला दाखवते बघा, दिसतीये टी स्क्वेअर आर क्यूब. आता टी स्क्वेअर आर क्यूब अशी पण टी स्क्वेअर वरती आहे, आर क्यूब खाली आहे, काही हरकत नाहीये. बघा ते वरती आहे तर त्याला इन्व्हर्टेंडो करा, आर क्यूब वरती घ्या, टी स्क्वेअर खाली घ्या, पण इकडची पण क्वांटिटी काय आहे, के बाय 1 असते ती 1 बाय के होईल. म्हणजेच बघा आपल्याला काय मिळेल, एफ इज इक्वल टू, आधी आपल्याला जे आहेत ते बाकीचे आपण लिहून घेऊया, आणि काय आहे 1 बाय के, काय येईल 1 बाय टी स्क्वेअर, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअरच्या ऐवजी आपण काय लिहिली 1 बाय के असं लिहिलं. लक्षात येते, सगळ्यांना समजतंय. बघा इथपर्यंत आपल्याला मध्ये मध्ये हे दिलेलं आहे, छोट्या छोट्या काही स्टेप कळल्या, काही काय आहेच तिथे. म्हणजेच आपल्याला इक्वेशन इथे काय मिळालेलं आहे, 4 पाय डबल एम लिहायचं राहिलं बघा, एम पाय स्क्वेअर 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर के. बरोबर आहे. आता त्याच्यातही आपण बघायला गेलो, 4 हा कॉन्स्टंट नंबर आहे, m हा पण काय आहे, कॉन्स्टंट असतो. लक्षात आहे. आणि पाय स्क्वेअर ही कॉन्स्टंट आहे, आर स्क्वेअर मग हा जो आहे तो पूर्ण फॅक्टर कॉन्स्टंट, देन वी गेट द ॲज एफ इज इक्वल टू 1. का बरं हे कॉन्स्टंट आहे, मास हे कुठल्याही ऑब्जेक्टचं चेंज होतं का, एक ऑब्जेक्ट घेतलं निर्जीव तर त्याचा ऑब्जेक्टचा मास हे काय चेंज शक्यतो होत नाही. एका ऑब्जेक्टचं ज्वारी फोर्स काढायचं असं तर ते मास शेवटपर्यंत तेवढंच असतं पहिले घेतलं. पाय ह्याची व्हॅल्यू पण ही काय कॉन्स्टंट, ती काय चेंज होत नाही. के ची व्हॅल्यू कॉन्स्टंटच आहे, व्हॅरिएशन ऑफ कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळे 4 हा नंबर आहे तो काय कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी कॉन्स्टंट असल्यामुळे एफ इज इक्वल टू 1 बाय आर स्क्वेअर अँड दिस इज द इनव्हर्स स्क्वेअर लॉ. हा आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे. बघा, दस द न्यूटन concluded that the centripetal force, which is the force acting on the planet and it is responsible for its circular motion, must be inversely proportional to the square of the distance between the planet and the sun. म्हणजे ह्याच्यावरनं त्याने न्यूटनने हे लक्षात घेतलेलं आहे. न्यूटन identify this force with the force of gravity and hence postulate the inverse square law of the gravity. त्याने ही जी काय आहे त्याने आयडेंटिफाय केला, हा फोर्स जो आहे तो फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीचा आहे आणि त्याच्यावरनच तो त्याने हे पॉस्ट्युलेट लिहून ठेवलंय की इनव्हर्स स्क्वेअर लॉ तिथे त्याने ग्रॅव्हिटेशनचा लिहिलेला आहे. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज मच वीकर than other forces in nature but it controls the universe and decides its future. बरोबर. खरं तर ग्रॅव्हिटेशन लॉ इतरांपेक्षा खूप लोअर आहे, खूप कमी आहे, पण तरी सुद्धा तो कंट्रोल करतोय, पूर्ण युनिव्हर्सला कंट्रोल करतोय आणि त्याच्यामुळे आपलं सगळं आत्ताचं पूर्ण जग हे चालू असताना दिसतंय. दिस इज द पॉसिबल बिकॉज ऑफ द ह्यूज मासेस ऑफ द प्लॅनेट्स, स्टार्स अँड अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द युनिव्हर्स. त्याच्यामुळे आपल्याला काय झालंय, सगळे हे प्लॅनेट, स्टार्स आणि अदर कॉन्स्टिट्युएंट्स सगळे युनिव्हर्समध्ये असे लांब लांब अंतरावर जे सिच्युएट झालेले दिसत आहेत, हे सगळं काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, ग्रॅव्हिटीमुळे, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीमुळे हे सगळं शक्य होत असताना दिसून येतं. लक्षात आहे. आता ह्याच्यानंतर काही न्यूमरिकल्स आहेत, पण न्यूमरिकल्स जे काय आहेत ते सगळे मी हा लेसन कम्प्लीट लेसन झाला की नंतर एक सलग पूर्ण एक मार्गी सगळं ते न्यूमरिकल
न्यूमेरिकल्स घेणार आहे. त्याच्यानंतरचे कन्सेप्ट आपण पुढच्या ह्याच्यात बघणार आहोत. वेव्हज वगैरे सगळे आहेत, टाईड्स वगैरे, ते आपण ते पुढच्या ह्याच्यात पाहूयात. ओके, थँक्यू.